मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत. तर आम्ही पण छान आहोत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल बऱ्यापैकी. तर आज आहे सीमाताईंचा वाढदिवस आणि सीमाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच असा ब्लॉग होणार आहे. छोटासा होईल, जास्त मोठा नाही होणार. मी पुरेपूर प्रयत्न करेल, जास्त मोठा नको हो. तर इथं काही काम चालू, आमचा जो मागचा पेस आहे ना, तिथं आता काम चालू होणार आहे. आणि तेव्हा आणि आता इथला सगळा जो प्लेस म्हणजे जो उजेड येत होता ना, तो आता सगळा चालला जाईल. आता खूप अंधार होईल आणि व्हिडिओ आहे ना, ते काय माहिती आता रिंग लाईट वगैरे अशा लाईट लावूनच व्हिडिओ करावं लागतील. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी व्हिडिओ बाहेर जास्त असं करत नाही. काय असेल त्या घरामध्येच आपलं करते, किंवा थोडंसं असं बाहेर जर कुठं फिरायला गेले तरच करते. तर मेन म्हणजे हा उजेड जो आहे ना, तो आता इतकं उजेड येणार नाही. खाली पार्किंग राहील, वरती सोसायटी बनते का काय बनते, ज्याची मालकीची जागा आहे ते आता बांधतील. तर आता जाऊ दे, असू द्यात. तर आजचा ब्लॉग मग सीमाताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आहे आणि आम्ही संतोष भाऊने बोलवलं आहे. जसं की आम्ही लास्ट टाईमच गेलो होतो ते हॉटेल, तर ते असं मध्येच पडतं आम्हाला. तर ते तिकडनं येतील आणि आम्ही इकडनं जाणार आहेत. तर हे ऑफिसमधून आले की मग त्यानंतर मी तोपर्यंत मला याने रेडी होऊन सांगितलं, रेडी राहा, 7 वाजता कसंही करून निघायचं आहे. श्रेयाचा उद्या पेपर आहे, त्यासाठी मग जेवण वगैरे करून लगेच आम्ही येणार आहे बड्डे सेलिब्रेट करून. तर हॉटेलमध्येच करायचा प्रोग्राम आहे आणि त्यानंतर केक मी घरीच करणार आहे. त्याच्यामुळे मी केक आता लावून दिलेला आहे. कपडे लावते आता मशीनला आणि बाकीच्या गोष्टी आवडते पटापटा. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. शिवचं पण थोडाच वेळ राहिलेला आहे, ती सुद्धा लवकरच आज घरी येणार आहे. तिचं हाफ डे आहे, कारण 12वीची एक्झाम चालू आहे त्यामुळे. तर चला मग कंटिन्यू करत राहा, बघूयात कसं होतं काय होतं. चला, इथे बघू शकता मी केक लावून दिलेला आहे. रोज गुलकंद असा फ्लेवरचा केक मी करते. सो चला, तर आता मी माझी कामं पण भरपूर पडलेली, भांडी नका बघू आता, जाऊ द्या. सो हे कप वगैरे आता ठेवून देते आणि बाकीचं माझं सगळं किचन आवरून घेते. त्यानंतर मी तुम्हाला भेटते पुन्हा. तर व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. चल, हॅलो फ्रेंड्स. तर दुपारची 1:15 झालेले आहेत आणि फायनली आमची जेवणं झालेले आहेत. मी बसले होते जेवायला. भरपूर काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या. काल रात्री थोडंसं हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, उठले सॉरी, पिठलं भाकरी केल्या होत्या का रात्री, आणि ते पिठलं थोडंसं शिल्लक राहिलं होतं. तर त्यामध्ये तव्यावर असं मस्त क्रिस्पी केलं आणि ते केलं. आणि डॅडींसाठी थोडीशी मटकीची भाजी केली. सकाळी यांना केली होतं पत्ताकोबी, पण डॅडी खात नाही, तर त्यामुळे त्यांच्यासाठी मटकीची भाजी केली. आणि फायनली संध्याकाळी जायचं आहे, तर डॅडी नाही म्हणतायत. तर बघूयात, जर झाले रेडी तर डॅडी पण येतीलच आमच्यासोबत. तर आता जेवण झालेलं आहे. मी केक बनवून ठेवलेला आहे, व्हिपिंग क्रीमसुद्धा फेटून ठेवलेली आहे. आता थोड्या वेळानंतर मी केक करायला घेते. फायनली केक झाला की मी तुम्हाला दाखवेलच. आणि संध्याकाळी आम्हाला 7 वाजता, जसं की तुम्हाला माहिती आहे, 7 वाजता आम्हाला निघायचं आहे. तर बघूयात कसं होतं. आणि तुम्ही पण कंटिन्यू करत राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात नक्की लाईक करा आणि प्लीज जास्त शेअर करा व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा. तर आणि सपोर्ट करा प्लीज. हॅलो फ्रेंड्स. तर असं झालं होतं की बड्डेला जाणार होतो आम्ही सीमाताईच्या, तर ते कॅन्सल झालेलं आहे. तर साक्षीचं अचानक पोटात दुखायला लागलं एका साईडला, ते पण, आणि त्यानंतर तिला वॉमिटिंग आणि त्याचबरोबर लूज मोशन चालू झालेत. तर तिला खूप त्रास होत होता, म्हणजे इतका त्रास झाला की ती अक्षरशः रडत होती, खूप रडत होती. तर त्यांनी तिथल्याच हॉस्पिटलमध्ये साक्षीला दाखवलं. तर तिथं त्यांनी सलाईन वगैरे लावलेले आहे. तर तिकडून तिचं ब्लड वगैरे चेक करणार आहेत. आणि ब्लड चेक केल्यानंतर मग तिला तिथं जर MH ला वगैरे नेलं तर सांगता येत नाही, कारण की सीमाताईला असं वाटतंय की अपेंडिक्स आहे, कारण की ते एका साईडला दुखतंय ना, तर त्यामुळे सीमाताईला असं वाटतंय की अपेंडिक्स वगैरे असू शकतंय. आणि MH मध्ये तर असं असतं, जर काही जरी छोटे जरी प्रॉब्लेम असेल ना, तर ॲडमिट करून घेतात आणि सलाईन वगैरे त्यांच्या अंडरमध्ये ठेवतात. तर असं काही आहे. तर ह्याच कारणामुळे आमचा जो प्रोग्राम आहे तो कॅन्सल झाला. सीमाताईचा संध्याकाळीच फोन आला, तर असं झालं म्हणून. तर मी त्यांना म्हटलं, जाऊ दे, आपण नेहमीच कुठं ना कुठं जातच असतो हॉटेलमध्ये, पण आधी पोरीची काळजी घ्या. त्यांना म्हटलं तिच्याकडे बघा आणि काही असेल तर फोन करून कळवा आम्हाला. तर असं आहे कारण. तर आम्ही जात नाही. आता मी सध्या स्वयंपाक करते. तर थोडीशी नॉर्मल आता खिचडी भातच लावणार आहे. दुपारी मुलीने डोसे वगैरे खाल्ले होते आणि त्यानंतर केक तर केलेलाच आहे. तर बघू, साक्षीचं संध्याकाळी काय कळतं, तर त्यानुसार मग आपण जर MH ला नेलं तर का बघूयात कसं होतं काय होतं. तर मग उद्या मी त्यांना बोलून घ्यायचं, असं माझा प्रोग्राम चालला आहे. तर त्यांना म्हणाले इथंच या, इथंच केक कट करूयात
तर असं बघते तर कसं होतं काय होतं काय माहिती नाही आहे, एकदम प्लॅनिंग वगैरे नाही आहे. पण बघूया, तिला जर MS ला नेलं ॲडमिट जर केलं तर मग ते सगळं कॅन्सल होईल. आणि जर नाही नेलं ती रात्रीच तिथं जर व्यवस्थित झाली रात्रभरामध्ये त्या गोळ्या औषधांनी, तर मग उद्या मी हा केक खरंच वेस्ट जाऊन देणार नाही. तर उद्या ताईंचा सेलिब्रेट करूयाच आपण. तिने परत उद्या सकाळी मला इकडं पण जायचं आहे. श्रेयाचा उद्या इंग्लिशचा पेपर आहे खरं ॲक्च्युली, आणि त्यानंतर मग तिला मला जायचं आहे सोडायला सकाळी. तर हे आणि मी आम्ही दोघेही जाणार आहोत उद्या. फर्स्ट पेपरला डॅडीच गेले होते आणि हे गेले होते. तर आता उद्या इंग्लिशचा पेपर असल्यामुळे मग म्हटलं सकाळी जाईल तिला सोडायला आम्ही दोघं. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा कसं होतं काय होतं काही माहितीच नाही आहे. तर त्याच्यामुळे मी व्लॉग तर सुरू करून दिलेले आहेत, पण तुम्ही जास्त असं लाईक करा, सपोर्ट करा. तर उद्या श्रेयाच्या पेपरला नक्की बेस्ट ऑफ लक करा सगळ्यांनी. तर चला मग ये इकडचं दाखव श्रेया. हे बघ मी जेव्हा घेते तर तेव्हा स्प्राईट किती इतकं राहतच ना छोटी बॉटलमध्ये. मग तिने फक्त ते हातात घेतलं तुला चिडवायसाठी, तिने घेतलं पण अरे हे सगळं मीच घेतलं, तिने पिलंच नाहीये. तू इकडे माझ्याकडे इकडे इकडे काकूचा व्हिडिओ कॉल आहे. साक्षी तिथे हॉस्पिटलमध्ये होती माहिती का, काकूचा व्हिडिओ कॉल आलता. शिव म्हणतीये आता त्याला स्प्राईट पिलं मोकळं करतं सगळं जिरून जातं. हा ते काय तू काय म्हणत होती मागाशी, केक कधी कापायचा? अरे दीदी ऍडमिट आहे, साक्षी दीदीला ऍडमिट. काकू जर आता साक्षी दीदीला रात्रभरात बरं वाटलं तर काकू घरी येणार आहे उद्या. हा सेलिब्रेट करणार आहे. आमच्याकडून टिकले जाणार नाही फ्रीज मध्ये. त्या फ्रीज मध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिसतंय तर लगेच खायचं रात्रपर्यंत झोपत येणार नाही. काकू येईल, मी तर तयार झाले होते, एकदम रेडी बिडी झाले, कारण मला हे म्हटलं ते 7 वाजता आपल्याला जायचं आहे. पण काय झालं नाही, जाऊ दे. तिथं पोरीचं एक तर तब्येत बरी नाही आहे. आत्ताच इतक्यात व्हिडिओ कॉल आला होता सीमाताईंचा, पण तिला ॲडमिट केलेलं आहे. भाऊ तिचं ब्लड घेऊन MS ला गेलेले आहेत. काय काय श्रेया शिव इकडे इकडे हे बघ श्रेया दे. अरे रिपोर्ट मध्ये काय येतं काय नाही ते कळलंच, तर तुम्ही बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. चला बाय. The next morning. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर पहाटेचे वाजलेले आहे, पहाटेचे नाही वाजलेले, झालेच बरेच वेळ, आता 9:30 झालेले आहेत. आणि श्रेयाला आता आम्ही दोघं सोडायला चाललो आहोत. तर नाश्ता वगैरे सगळं घरातली सगळी कामं पटपट उरकून घेतली, लवकर उठले होते आणि सगळी कामं वगैरे उरकून झालेली आहेत. आणि आता फायनली श्रेयाला चाललो आहोत सोडायला. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा. आणि जसं की काल जसं साक्षीचा जसं प्रॉब्लेम झाला तर तिचे सगळे रिपोर्ट्स क्लिअर आलेले आहेत. आणि संतभाऊ सीमाताई बहुतेक संध्याकाळी येऊ शकतात, तर केक वाया जाणार नाही. सीमाताईचं बर्थडे सेलिब्रेशन बहुतेक संध्याकाळी होऊ शकते, बहुतेक सांगते, काही गॅरंटी नाही आहे. म्हणजे जर झाला तर चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्ही तरी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता श्रेयाला फायनली आम्ही सोडून येतो. तिचा आज इंग्लिशचा पेपर आहे, तर बेस्ट ऑफ लक. तिला दही साखर आता खाऊ घालते, कारण की माझ्या मम्मीने तिला सांगितलं आहे की दही साखर तिला जाताना खाऊ घाल, शुभ असतं. तर खरंच नक्की शुभ असतं की मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला जाऊयात, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. भाऊंचा फोन आलेला आहे, तिचं पोट दुखतंय साक्षीचं ॲक्च्युली. रात्रभर हॉस्पिटलमध्ये होती का? हां चालू झाले आमच्या इथं फेरीवाले. दाखवून दे डॉक्टरला, काय म्हणतो डॉक्टर बघा, गोळ्या वगैरे दिलेलं होतं, इन्फेक्शन वगैरे असेल. मी स्वतःच खाऊन घेते बाई. आले किती क्यूट आहे ना यार. नाही असं नाही, असं खाऊ घालतात. चांगला पेपर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. चला मग आता निघतो आम्ही. तर इथं अशी क्रमांक लिस्ट लागलेली असते. श्रेयाचा सीट नंबर बघावा लागेल. चल
किती नंबरला आहे श्रेया? पप्पा कुठे गेले? फायनली मुली गेलेल्या आहेत सगळ्या क्लासमध्ये आणि आता आम्ही पण दोघं घरी चाललो आहोत. तर इतका रश आहे. नेमकं आज मराठी मीडियम पण आहे आणि इंग्लिश मीडियमचे पण एक्झाम आहेत ना आज, तर त्यामुळे खूप रश आहे. सो आता श्रेया गेलेली आहे, तिला ऑल द बेस्ट केला आहे. तिला म्हटलं पेपर व्यवस्थित लिही, तर तिने अभ्यास पण तिने तिचा बेस्ट दिलेला आहे. ती बेस्ट करणारच मला माहिती आहे. आणि बघूयात कसं होतं. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता आम्ही जातो घरी. त्यांना गाडीचं काहीतरी बसवायचं आहे. इथलं काय मूठ काहीतरी म्हणत होते, तर ते बसवायला आलेले आहोत आम्ही इथं. आणि हा आहे आमचा इथला मॅगझिन पॉईंट आहे हा. आणि ही आहे आमची सवारी, आमची रामप्यारी. दाखवा कुठलं घेत आहे. पोपटी कलर नव्हता का? त्या याला मॅच करून घ्यायचं होतं ना गाडीच्या याला. गाडीच्या याला मॅच करून बघायचं होतं की थोडाफार. मग ब्लॅक बरं आहे ना. बघा ते ब्ल्यू पेक्षा मला असं वाटू राहिलं ब्लॅक ठीक राहील. थोडंफार मॅच तर व्हायला पाहिजे ना काही पण. पूर्ण ब्लॅक असेल ते घ्या. सगळे ब्ल्यूच आहे वाटतं, गाडीला मॅच होणार पाहिजे तर. हे काय गम असतं का? नाही, ऑइल आहे का? सॉफ्ट आहे ना. आहे सॉफ्ट. हे जाड होतं जास्त. हां याच्याने खरंच रब होते. आता हे सॉफ्ट बसले. घरी आलोय. माझ्या केसांचा अवतार तर बघू शकताय. तर आता मी येताना थोडंसं ऊसाचा मस्त फ्रेश असं ज्यूस घेऊन आलेलं आहे. शिवण्यालाही फार आवडतो. म्हटलं डॅडींना पण देऊन द्या. आणि घरी आल्यानंतर खरंच रिलॅक्स वाटते, कारण सकाळी लवकर उठले आणि सगळी कामं मी पटपट आवरली. माझी सगळी कामं झालेली, फक्त कपडेना मशीनला लावायचे आणि थोडंसं पोचा बाकी अंथरून किचनची भांडी सगळं आवरून घेतलं होतं मी. तर आता बाकीची राहिलेली कामं मी करून घेते. आणि हा ज्यूस मस्त डॅडींना गरम नाही, थंड काय बोलते. हां डॅडींना द्या ना, द्या का प्यायचं काय. म्हणजे आता आणलाय तर ते काढून द्या ग्लासमध्ये. ते शिवला माहितीच नव्हतं आम्ही गेलोय आहे ना. पार असं तोंड आहे. मला मग सपोर्ट करा प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आणि प्लीज तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. मला नक्की सपोर्ट करा आणि जसं लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय नाही, संध्याकाळी बघू सेलिब्रेशन होतं की नाही. भाऊ जर आले तर चांगलंच आहे, मग जर नाही आले तर मग ब्लॉगचा एंड आपण तेव्हाच करून टाकू. तर चला. मस्त असं थंड फ्रेश ऊसाचा ज्यूस. किती गार आहे हो, मस्त वाटते बघून. दुसरं काही न घेण्यापेक्षा ना खरंच ऊसाचा फ्रेश असा ज्यूस नक्की प्या. बरेचसे त्याच्याने प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर होतात आणि खरंच चांगला आहे. नक्की प्या तुम्ही पण. तर आमचा शिवला तर फार आवडतो. शिव नेहमी तिच्या पप्पांसोबत गेली का पिते. पहिले नव्हता आवडायचा. नाही पण तो चांगला असतो माहिती का, हेल्दी. आता हे चालले आहेत वरती डॅडींना देण्यासाठी. डॅडी आता टीव्ही बघतायत. चला मी माझी कामावरती. किचन तर होता क्लिअर माझा सगळा. आता शिव पण. तू परत वरती चालली का टीव्ही बघायला?
मूर्ख. फायनली श्रेयाचा पेपर झालेला आहे आणि तिला घ्यायला गेलो होतो आम्ही दोघं परत पुन्हा. आणि आता वाजले आहेत 2:45. तर तिला घ्यायला गेलो त्यावेळेस माझा मोबाईल होता शिवकडे. तर यांच्याच मोबाईलमध्ये शूट केले. क्लॅरिटी काय माहिती नाही कशी येते काय. तर यांचा आहे मोबाईल जुना झाला आहे आता सध्या, तर त्यामुळे त्यांनी शूट केलेला आहे. तर आता ती आली आहे आणि ही माता दिवसभरची फिरते आणि हिने आंघोळ केलेली नाही आहे. ही मुलगी खूप त्रास देते. तर आता थोडंसं विश्रांती घेतो, जराशी थोडीशी झोपतो. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळचे वाजले आहेत 4:30 झालेत वाटतं. सॉरी, सकाळी मी ना कामं करत होते, गहू चाळत होते, तर तेव्हा तिकडं चुकून ठेवलं गेलं. त्याच्यामुळं आय एम रिअली व्हेरी सॉरी साहेब. तर आज संध्याकाळचे वाजले 4:30 झालेत मला वाटतं. तर आम्ही हे म्हटलं सर थोडंसं आवरून झालेलं आहे. तर आमच्या इथं 4 वाजले की लगेच गाड्या चालू होऊन जातात. इतका ना कंटाळा येतो ना खरंच. आता पाठीमागं पण काम चालू होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे असं काही लवकर शक्यच नाही आहे. तर हे म्हटलं की चला आता आपण थोडंसं फिरून येऊयात थोडंसं बाहेर. तर खूप दिवसापासून रिलॅक्स वेळ भेटला नव्हता, तर म्हटले चला आता आपण थोडंसं जाऊयात. असं नॉर्मली फिरून येतो लॉंग ड्राईव्ह. तर चला मग आमच्यासोबत तुम्ही पण. कसली वॅक्सिन कसले म्हणे वॅक्सिन आली म्हणे घ्यायची कोण. तर साक्षी आता आलेली आहे. कसं वाटतंय साक्षी? बरं आहे. तर आता आज फायनली आज बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा. स्वतः इथं चालली आहे आवर आमची सगळ्यांची. तर साहेब थोडंसं बाथरूममधलं हे जो खराब झाला होता तो नीट करतायत. काय म्हणतात ते शॉवर, तर शॉवरचं नीट करतायत. आणि आज खिडकी जरा बरी वाटते. आज खिडकी बघा मस्त एकदम क्लीन झालेली आहे. तर बरं वाटतं मला ना. पाल आली ना मला अजिबात सहन होत नाही. तर आता आज संध्याकाळी बर्थडे. तर हॅपी बर्थडे परत पुन्हा एकदा. आपण इथं उजेडात आलं. मी तोंडात थोडंसं ऑइल लावले. तर आज फायनली केकचं होणार आहे. केक कट होईल, कटिंग होईल नाही. कटिंग 2 दिवस वेट. श्रेया म्हणते मम्मी फ्रीज मध्ये केक किती दिवसाचं पडलेला आहे. फायनली आज कट होणार आहे. आणि तर बिचारी जात असेल वापस येत असेल ना. नाही एवढं नाही तिचं असं आता. तर चला मग कंटिन्यू करत आम्ही आता फ्रेश होतो. थोडीशी भांडी पडली असं. मी तेवढं सामान बर्थडे तेच लागले कामाला. बर्थडे होता आणि आता बर्थडे फायनली आपला आहे. तर भाऊ लागले मटन आणि इथं सीमत आहे. भाऊंना खायचंय मटन. बर्थडे कोणाचा नको वरच्यावर म्हणतात बर्थडे काय नाही करत कोणी, काय करत मनापासून असतं तर बरोबर. सगळे नाहीच करत होतात. अर्धी माणसं तर नाहीच म्हणत होते. कोण? मम्मी डॅडी तर नाहीच म्हणत. हा, मम्मी डॅडी नाहीच म्हणत होते हॉटेलला यायचं. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली पण ते नाहीच म्हणत होते यायचं. पण भाऊंची खरंच इच्छा होती पण साक्षीचं पोटात दुखायला लागलं, तर त्यामुळे थोडासा प्रोग्राम कॅन्सल झाला होता. तर फायनली आज बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. भाजी कोण करणार आहे पण? भाऊ काहीच नाही बोलणार. भाऊ शांत झाले. भाऊ एक तुम्हाला काय मी घरी आल्यावर नाही का हा साक्षीला हॉस्पिटल मधून घरी आणलं ना, त्यानंतर मी विचार केला की जाऊ नाही. हा तुमचा आला तर फोन. तू काय केलं म्हणे स्वयंपाक? मी त्यावेळेस तेव्हा काय सांगितलं फोन आला होता. हा ना. आलाय घरी. हा हा हा. पण मग मी दुसऱ्याचे पोरींचे पेपर आहे. हो, तुम्ही त्यावेळेस खिचडी लावली होती मग. हा त्यामुळे कॅन्सल केलं. खरं पोरींचे पेपर होते. हा पेपर आहे. श्रेयाचा पण पेपर होता दुसऱ्या दिवशी. होता. मग आपण जर हॉटेलला गेलो तर अजून 1, 2, 3, 10 वाजते. हो ना. त्यामुळे थोडं कॅन्सल. प्लॅनिंग खराब झाले. असं बघा घेतलं मी असं बघणार काय. असं आहे का? आता माझा हात तेवढाच पडतो ना. तयारीला आता वरती कोण तुम्ही करणार आहे? भाऊ करणार आहे? हा भाऊ करणार, आम्ही दोघं मिळून करणार. ओके. वरती जाणार आहे टेरेसवर का इथंच करायचं? चुलीवरचं मोठं भारी बनतं. बोल छोटे बोल. मग हे बघ काय वर पण हे काळ होऊन जाईल ना भांडे. नाही हे नका नेऊ. काय करणार आहे? इथं वाप काढून तिथं कलसणार आहे का? कसं घेऊन जायचं वरती? घेऊन जाणार.
कुकर जायचं का होऊन? मम्मीचं कुकर आहे ना ताई, आम्ही उकड करून घेतो, शिजून घेतो परत. चुलीवरचा कुकर नाही का मम्मी ठेवलेला तो? म्हणजे नुसतं आता पिवळं पाणी हे शिजायला शिट्ट्या मारून काढणार होते, पण नको टाकायचं कांदा वगैरे आता. चला आमचं चालू आहे, तुम्ही कंटिन्यू करत राहा. इथे तिघी त्रिदेवी काय करतायत? श्रेयाचा क्वेश्चन पेपर बघते साक्षी, बडी बहिणा. बडी बहिणा म्हटलं क्वेश्चन पेपर बघते तिचा. चला आता यांचं चाललं आहे. आणि ह्या 2 छोट्या बहिणी काय करतात? आमची मोटर चालू आहे. ए तुम्ही किधर जा रे? हा झालं पैसे पैसे भेटले नाही का? चालू झालं यांचं कुरकुरे. सो चला तर मग कंटिन्यू करत राहा. माझ्या स्किनला मी आता ऑइल लावलेलं आहे की अजून धुतला नाही चेहरा. भांडी घासून घेतले आधी, थोडंसं खोबरेल तेल लावलं ना चेहरा एकदम छान क्लीन होतो. तुम्हाला आवाज येणार व्यवस्थित, मी नंतर बोलते. चला. हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आशा करते मजेत असेल. तर आता काय मम्मीचा बड्डे आपण करतोय, तर मग वरती टेरिसवरती ना आता मटण बनवायची तयारी चालू आहे. तर बघू आता वरती जाऊन कसं चालू आहे. चला. मॅच चालू आहे का? काय टाकलं आता? मटन उकड बॉईल. ओके. तुम्ही बघू शकता कसं या प्रकारे मटण उघडते. आणि शिवानी आता काय करताय तुम्ही? काय? वाव, ब्युटिफुल. तू आता 20 पर्यंत होणार, मग मी माझं ऑलरेडी 20 झालंय. वाव, गुड. करा. सो फायनली स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाक म्हणजे आम्ही चपात्या केल्या, थोडंसं भात केला आणि दोघं भाऊ आहेत वरती भाजी टाकतायत त्यांच्या हाताने. तर मसाला तर ताईंनी काढून दिला आणि मी थोडंसं इथं खिमा केलेला आहे, मी तुम्हाला दाखवतेच. तर यांनी मला खिमा करायला लावला आणि बाकी मटणची भाजी आहे तर दोघं भाऊ वरती करतायत, जसं की तुम्ही बघितलंच. तर त्यांचं चाललं आहे वरती. आणि इथं मी स्वयंपाक चपात्या वगैरे पण करून झालेल्या आहेत. तर आता फायनली सगळं आवरल्यानंतर मग केक कट करायचं प्लॅनिंग आहे. तर सो इथं बघू शकताय, तर हे बिर्याणी केली होती मी ॲक्च्युली दुपारी. मस्त एक कसंबा झालेली आहे बिर्याणी. आणि त्यानंतर हा खिमा एकच नंबर असा खिमा बनवलेला आहे आणि एकच नंबर लागतो. यांनी एकदा बाहेरनं आणलेला होता, तर आता मी पूर्ण त्याला शिजवून घेतला मस्तपैकी. आणि साधा खिमा रेडी झालेला आहे. आणि एका साईडला भात केलेला आहे, एका साईडला इथं चपात्या पण फायनली सगळ्यात ते रेडी झालेल्या आहे. किचन ओटा पण फायनली क्लीन करून घेतलेला आहे. आता त्यांची मटणची भाजी झाली की त्यानंतर मग आम्ही इथं केक कट करू आणि जेवण करूयात. आपली स्कूटी नाही. तर मॅच चालली आहे काकाची मॅच. चल बाजूला उठ तिथून. नाही मध्ये बस ना, मग इथं मग तिकडे नको साईडला. फोटो मध्ये येते. हा हा, मी तुला सांगते तेच. मी पण करेल. कर बाबा कर. ए थांब थांब. आपले मोबाईल सगळे यांच्यामध्ये घेऊन जातात. नाही म्हणून सगळे लगेच करून टाकते मी. आई हालू नको. आता मोबाईल एवढा भरला तर मला ते चालत नसते. मी ह्या कारणामुळेच ते केक बी खायला खायचा बेटा. काळी महिना मला बाजूला बघा. केकवरती लक्ष, बाकी कशावरती लक्ष? तू काय रे एवढी करत तू? हा चल चल. बसली चुप चुप का करते तू?
कशा रुशील मला वाटलं रुसली का काय का बरं गेली तू तिकडे का बरं गेली? अरे तू आता बोलली ना आता शानपट्टी करेल स्केरी टीचर खेळत होती. तू इकडे बघ हे बघ हे. हे करायचं मन लावून ओवळ मग काय आता बरोबर तुझी लागलं ना तुला काय म्हणते डॅडीने व्हिडिओ काढला आज डॅडीचं मोबाईल बनवायला वाटतं. मला बंद पडून गेलता परादीची 7 वाजेपासून बंद पडला तर सकाळपर्यंत केला त्याने तू दयाची पोच नको देऊ मी ससुराल मध्येच आहे नीट इकडे बघा बघा इकडे बघा मम्मी बोलती ससुराला जा पहिले नाही का हाताने राहायचं तान्या मारायचं चटकन तोंडात ते बाहेर येण्यासारखी गर्दी मी याला काय झाले ते डोक्यावरचं पुष्प आहे बघते तनु गेली ना तनु गेली वाटतं चपात्या करून काका सोनं तुम्ही दिलं ना कडा दे रे भाऊ मित्र ते घेऊन वापरला एक दिवस जगदा आहे नाही का बोलावलं म्हणून ते मग त्याला कोणाचं तरी हे होतं घरभरणी होती तिथे जायचं होतं हे काढून अंगठी साक्षी नाही व्हायचं का? झालं ना 5 तू नाही 5 असं नाही काढलं अगं तू आवडून घे असं काय काळी पोळी पांढर सगळ्या घरात तूच तो गोरी आहे. हा ना भिंतीपेक्षा गोरी आहे तू गोरी नाही भिंतीपेक्षा गोरी कुठं काढ तुम्हाला कपडे नाही फक्त एवढाच एक फरक आहे अरे अवतार बघ जाऊ द्या जाऊ द्या तू नेहमीच करते पण जाऊ दे. आम्ही पण आता याच्या पुढे काय करू तुमच्या बर्थडेचे आम्ही असंच राहतो आज कसं आहे मी आज कसं आहे इकडे इकडे साधे कपडे न राहायचे यांच्याजवळ इथं है तो आएगी ना भाई हाँ भाई गेले ते निघून 2-3 वेळा फोन केला त्यांनी पण आम्हीच फोन केला एवढा मला नको जाऊ दे चला चला गेले निघून ते मला लक्षात राहिले खाल्ले ना 6 महिना बंद केले चला का केक नंतर बोला. अरे मला त्यांनी चहा प्या बोललोच मी निघून हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. ओ ड्रेस ना खराब करू ना अरे पॅक करून घ्या आपण चलो बर्थडे झाला आता आपण झाला थोडा घ्या ना एवढं मला जेवण नाही जाणार काकू आता घरी जाऊन धप्पाक धूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा भाऊ नाही का ना तोंडच मारी ना आता कोणी खाऊ मम्मी तुम्ही खाऊ असं परत भाऊ असं करते माझ्या वाटायला पप्पाला उठवा पहिले नको. त्या बॉटल घेऊन या भाऊ काय लावलंय त्याची मजा असते असं का करता 3000 ची ड्रेस का करता खराब शिवण्यने 1,500 एक्स्ट्रा टाकले दीड 3 दोघं ड्रेसची प्राइस सांगितली का काकू आता डायरेक्ट क्वार्टरला धपाक धप बर्थडे राहायचा बाजूला आता त्याला लावून दिलं गालाला नाही तर ड्रेस ड्रेस मारायचा स्वतः टाका हा ना मला तो नाही का चिडकी त्यावेळेस केला होता बघा तेव्हा पानचा केला होता तर साक्षी दीदींनी मम्मीसाठी छान गिफ्ट रॅप केलंय. हात पुसा काकू आणि सगळ्यांनी खाली कंट्रोल आंखों पे कंट्रोल
काकू खोला ना मी खोलून देऊ का? थांब ना. काय मेरे दिलं को पता है पर नहीं रे अरे ते आपली कुठे येते ओ काकू चुप घरी येते राहू द्या. काय घरी गेल्यावर करा आता तुम्ही. अरे सगळ्यांच्या समोर खोलावं तरीच मजा वाटते मग बघायला. आणलीच नाही, विसरले सगळे आले. विसरलो नोट फोडा फोडा फोडा. त्यांनी केली असती ना तर मी आणली असती. माझेच पैसे होते म्हणून नाही आणलं. काय काय? तोफा जाऊ द्या, जाऊ द्या, आता निघाले. लाडकी पण काका फाडू नको. लाडकी बहिणीची होते का शांत बसून तुम्ही. फोडा फोडा फोडा. काय झालं? जाऊ द्या ना, एवढं फोडा ना काकू. लाडकी मारा. नहीं हम लोग इतने ये कि कागज भी संभाल के रखेंगे उसको अगले बर्थडे में किसी को दिया न्यूज़पेपर आला था फोडा ना, काही नाही, फोडा ना फोडा ना. काय माहिती बाळा मी पण नाही बघितलं ना. या आ. गुड मस्त फोटो आहे साक्षी दीदी कम्प्युटरवर कशाला एक फोटो नाही तिने जन्म दिला त्यांचा. दाखव फोटो दाखव खाव. मस्त फोटो आला ज्याने जन्मदात्याला ज्याच्यासाठी जन्म दिला. सगळ्यात भारी गिफ्ट दिलंय तिने तुम्हाला. फ्रेम केलं फोटो एडिट केलं मैंने कहा था ना रुई मम्मी रुई. छान केलं. बघून तर घ्या, बघून तर घ्या. फायनली बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही बसतोय जेवायला. तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. चलो चलो चलो. इथं शॉर्मा आणलेला आहे. इथं काय हा एक मला वाटतं वरती चुलीवरची भाजी. अरे बघा ही चुलीवरची मटणाची भाजी आहे आणि एकच नंबर भाजी आहे. आता आम्ही जेवायला बसतो. बाकीचं तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं तर हा शॉर्मा आणलेला आहे यांनी. मुलींना मटण खात नाही ॲक्च्युली. आमच्या घरामध्ये मुलींना मटण अजिबात आवडत नाही. त्या खातच नाही. मटण असलं का त्यांचा प्रॉब्लेमच होतो. तर त्यामुळे त्यांना बिर्याणी किंवा चिकनची भाजी असं करावं लागतं. आणि इथे शॉर्मा आणलेला आहे आता त्यांना सध्या. तर आता आम्ही एक एक करून आता सगळं पुढं नेतो. आणि स्वीटमध्ये जिलेबी पण आणली आहे. हे जिलेबी म्हणलं ना जीव की प्राण आहे या फॅमिलीचा आमच्या. तर आता चला काय काय घ्यायचं? टाकतायत स्पोरी. रोल खाण्या हा काय म्हणतात शॉर्मा. शॉर्मा खाण्यासाठी एवढं काम चालू आहे. हो बघा का? किती स्पीड मध्ये काम चालू आहे. 1 2 3 असं बोलून बोलून थकतो आम्ही कामाला की हे चला पाणी भरा चला हे करा. कोण करत नाही. आणि शॉर्मा खाण्यासाठी काम करताय. शॉर्मा खाण्यासाठी बघा कसे फटाफट चालू आहे. हे बघा हे बघा हे बघा शिवाने पुढे शाळेच्या पुढे हे एक छोटं बघा. शॉर्मा नाही मिळेल नाही. चला आमची मर्जी. चला अरे मी बोलणार होतो बरं का मम्मीला की मम्मी तू नाही का मसाला एक करून ठेव परत सगळे बसले जेवायला. तर मटणची भाजी खिमा. खिमा हा खिमा आहे खिमा. मुली खात आहे शॉर्मा. लिंबू आणला तर ना मी. हे बघा इथं त्याच्यात संपला का? इकडे मांजर हा भाऊ खा भाऊ खा. औरंगजेब की तगड़ी मार रहा हूं मैं आज. औरंगजेब की काय म्हटले भाऊ? औरंगजेब औरंग्याची. सगळे बोलतात औरंगाबादचे बोलत. चला तर आता आम्ही जेवण करतो. शिव पण आहे. झोप आली मग इथं का काळपट झालं चेहरा. कागज भी खाऊंगे. शिव मला एक ताट आण ना बा. नाही की ताट शिव काकुल ताटान बेळा जायचं ताटान पाहिजे. मग दादा शान आहे ना. सो फायनली माझं मंगळसूत्र नेहमी असंच जातं पाठीमागं सुद्धा. सो फायनली जेवण वगैरे झाले आणि भांडी वगैरे झाली सगळी. आणि फायनली आता समजा भाऊन सीमाताई निघाल्या आहेत घरी जायला. आणि मस्त असा ब्लॉग झाला. आणि फायनली आज बड्डे पण चांगला झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता चला यांना बाय बाय करतो. आणि मग बाय बाय तुम्हालाही बाय बाय. चला तर आता यांना बाय बाय करतो आणि भेटूया पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि यांना बाय बाय करता करता तुम्हाला पण बाय बाय. ओके काय काय ग?
ओके बाय बाय हो बाहेर काढ गाडी. बाय बाय गुड नाईट. बाय गुड नाईट. बाय 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 बाय. काय ग लवकर जा लवकर जा. बाय साक्षी साक्षी हा जा मागव, हो, मागव. बसली की ये जा सावको जा. हा. ओके, जा, ए, बाय, फोन बाय. कर भाऊ. थँक्यू. कशाला आम्हीच थँक्यू मला पाहिजे तुम्ही ठेवलं का हा, केक दिला ना माझी बॉटल राहिली. कुठे शिरा दे पटकन शिराचा ए, भाऊ, हा बाय. ओके ओके बाय बाय तिला बोलून द्या. हो ती झोपली आता बरं झालं नाही तर धिंगाणा केला असता मलाही जायचो क्वार्टरला केक ठेवला ना साक्षी हा शिवण्याची अजून डेट नाही सांगितली मग आली असती. मला वाटतं तणून त्यांची झाल्यानंतर असतात वाटतं त्यांची हा जा भाऊ, जा. चला. जा 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 सांभाळून बाय हा चल बाय बाय बाय.